सर्व माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज या रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी शालेय जीवनात शिकत असताना जी कविता मला भावली आवडली ते आपणासोबत मी शेअर करीत आहे। कविता ही आदरणीय कवयित्री अरुणाताई ढेरे यांची आहे। 4 दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाटवा भावला तिला माहेरी बोलवा। 4 दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाटावा भावाला तिला माहेरी बोलवा। तिचं काळीज हर्षानं सुपा एवढ होईल, जुने दिवस माळून जीव मिरवू येईल। नदी काटाला घागर बाळ पाण्याने भरेल, अर्ध्या स्वप्नांचे कौतुक रान केवळा करेल। सखी पदर धरेल ऊन अळेल थोडेसे, सखी पदर धरेल ऊन अळेल थोडेसे, ओल्या प्राक्तन मातीत मऊ पावलांचे ठसे, मऊ पावलांचे ठसे। तिच्या अंगावर इथे किती गोंधले निखारे, तिच्या अंगावर इथे किती गोंधले निखारे। तिथे फिरेल त्यावरी रक्तचंदनाचे वारे, रक्तचंदनाचे वारे। थोडा मिळू दे गारवा, थोडा मिळू दे गारवा, तिला माहेरी बोलवा। सोसायाचाच ना आहे पुन्हा वैशाख वनवा, पुन्हा वैशाख वनवा। एकंदरीत स्त्रीचं आयुष्य श्रावण मासातल्या हिरवळीसारखं आणि वैशाख वनव्यातल्या धगधगतीसारखं असते। त्या एकंदरीत स्त्रीच्या आयुष्याचं परिपूर्ण यथार्थ वर्णन कवयित्री अरुणा ढेरे यांनी केलेलं आहे आणि अतिशय स्त्रियांच्या आयुष्यावरची समर्पक कविता आपण म्हटलं तरी चालेल। आपल्याला ही कविता नक्कीच शालेय जीवनात होती हे आठवेल आणि या कवितेतला भावसुद्धा आपल्याला आठवेल। या रक्षाबंधनाच्या पावनदिनी मला लहानपणी मी माझ्या आईच्या मुखातून एक गीत नेहमी ऐकायचो। ते गीत सुद्धा मला आठवलं, ते सुद्धा गीत मी आपणासमोर शेअर करीत आहे। गीताचे बोल असे होते, नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी, नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी। ही दुबळी बहीण काही मागणार नाही, नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी। ही दुबळी बहीण काही मागणार नाही। वाटते हमेशा तू माझ्या घरी यावं, खाऊन मीठ भाकर मन शांत करून जावं। वाटत हमेशा तू माझ्या घरी यावं, खाऊन मीठ भाकर मन शांत करून जावं। भेटाया मन माझे होते लाई लाई। ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही। पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला। पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला, विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला। निराशा सर्व होते तू येत का रे नाही। ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही। विसरू नको भाऊ तू सीमा बंधनाची, विसरू नको भाऊ तू सीमा बंधनाची। अतूट माया ये घे परीक्षा चंदनाची।
आतुरलेल्या मनाने वाटण्या हळूनी पायी, ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. संपला जिवाळा त्या माय माऊलीचा, लागला उन्हाळा नादार सावलीचा. हे कळवं थोडं समजून घ्या की एखाद्या स्त्रीची आई गेल्यानंतर तिचं माहेर तिच्यासाठी कसं होते हे कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. संपला जिवाळा त्या माय माऊलीचा, लागला उन्हाळा नादार सावलीचा. साडी चोळी नको घेऊ, साडी चोळी नको घेऊ मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही, ही दुबळी बहीण काही मागणार नाही. दादा रे माझ्या भावा रे, दादा रे माझ्या भावा रे. एकंदरीत वर्षाच्या 2 सणाला प्रत्येक बहिणीची आपल्या भावाकडून हीच अपेक्षा असते की त्यानं माझ्या घरी यावं, माझ्या घरी 2 चटणी भाकरीचे गोड घास खावे, आपल्या बहिणीचं हे वैभव पाहावं आणि आनंदाने आपल्या घरी जावं. माहेरचं सर्व चेन आहेत याची फक्त बातमी मला द्यावं, एवढंच मागणं तिचं असते. अशा या निस्वार्थी या जगातल्या सर्व बहिणींना पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.